स्वागत आहे आपले एबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध झालेले, प्रत्येक जिल्ह्यानुसार जाहिरात प्रसिद्ध झालेले जागा वगैरे आपल्याला बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. तर इथे तुम्हाला आरक्षणानुसार पदसंख्या बघण्यासाठी भेटतील. आणि जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा, आपल्याला सीटीईटी टीईटी वगैरे तर त्यांच्या जागा इथं बघण्यासाठी भेटतील. प्रत्येक कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार इथं वरती जागा आहे आणि ऑलराऊंडर अराखीवसाठी म्हणजे सर्वांसाठी इथं खाली जागा बघण्यासाठी भेटतील. आणि जर म्हटलं तर इथे बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध, प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी जाहिरात असणार आहे. आणि या वेबसाईट वरती, या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तुम्ही डाउनलोडचं जे ऑप्शन आहे तिथून या सर्व जाहिराती डाउनलोड करू शकता आणि ऑनलाईन अर्ज देखील याच वेबसाईट वरतून तुम्ही भरू शकता. आता येत्या एवढ्या काही दिवसामध्ये ऑनलाईन अर्ज देखील सुरू होणार आहे. तर ते कसे भरायचे या चॅनलवरती सर्व अपडेट्स तुम्हाला दिले जातील. त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बिल येते तिलाही क्लिक करून घ्या. तर बघा, हे जे मी पीडीएफ ओपन केलेलं आहे, इथे तुम्हाला इथे विभाग दिसेल, नंदुरबार विभागाचा आहे किंवा नंदुरबार जिल्ह्याचा आहे. त्यानंतर दुसरं मी इथं ओपन करतो. इथे बघा, हे दुसरं पीडीएफ मी इथं ओपन केलेलं आहे. तर इथे तुम्हाला बघा, हे वाशिमचं बघण्यासाठी भेटेल. इथे तुम्हाला माहिती दिसेल जिल्ह्याची. तर वाशिम जिल्ह्यासाठी एकूण जागा किती आहे, कुठं किती जागा आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती इथं दिलेली आहे. तर ती तुम्ही इथं बघू शकता. अजून खाली आल्यानंतर इथे बघा, कोणासाठी किती जागा आहे, यामध्ये कोणकोणते विषय पाहिजे, त्याच्याविषयी अनुदान कोणाला दिलेलं आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. आणि सर्वसाधारण सूचना वगैरे तुम्ही इथं वाचू शकता. पुढे जर विचार केला तर पुढे बघा, आपल्याला इथं बुलढाणाचं दिसत असेल. इथं बुलढाणा जिल्हा तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. एकूण जागा तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या जागा एकूण आरक्षणानुसार आणि त्यानंतर विदाऊट आरक्षणानुसार एकूण जागा दिलेल्या आहेत. 177 जागा. इथं आरक्षणानुसार 19 जागा दिलेल्या आहेत. हे तुम्ही इथं अशा प्रकारचं बघू शकता. अजून जर म्हटलं तर इथे वेगवेगळ्या पदानुसार, वेगवेगळ्या विषयानुसार वेगवेगळे आपल्याला पद बघण्यासाठी भेटलेले आहेत. हे बघा, इथं अशा प्रकारच्या टोटल इथं 177 जागा आहे. ठीक आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला इथं या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली. हे सर्व जे पीडीएफ आहे, तुम्हाला एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल आहे, आपला पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे, एबीडी अकॅडमी किंवा वायबीडी अकॅडमी. तर त्या टेलिग्राम चॅनल वरती या सर्व जाहिराती तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. तिथून तुम्ही आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वायबीडी अकॅडमी, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. पुढे बघा, पुढील जर म्हटलं तर पुढील जाहिरात ओपन करून दाखवत आहे. पुढील बघा, पुढील कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आहे, सोलापूर जिल्ह्याची जाहिरात आहे. इथे तुम्ही बघू शकता, सोलापूर जिल्ह्याची इथे जाहिरात बघण्यासाठी भेटणार आहे. ठीक आहे. इथे सविस्तर माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. एकूण जागा जर म्हटलं तर इथे तुम्हाला थोड्या जास्त जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. आणि जर म्हटलं तर एसटी कॅटेगरीसाठी इथे सर्वात जास्त जागा आहे. आणि खाली जर आलं तर टोटल अशा प्रकारच्या जागा बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. तर हे झालं जागांचं स्वरूप. त्यानंतर वेगवेगळ्या आरक्षणांतर्गत त्यानंतर आपल्या शैक्षणिक पात्रतानुसार वेगवेगळ्या पदसंख्या बघण्यासाठी भेटतील. आणि बाकी सर्वसाधारण सूचना वगैरे इथे तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. आता या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो. फॉर्म देखील चालू होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरून ऑनलाईन परीक्षा तुमची होण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. आणि बाकी जशी जशी आपल्याकडे माहिती उपलब्ध होईल तशी मी तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा, हे कोणत्या इथं जिल्ह्याचं आहे, इथं लातूर जिल्ह्याचं आहे. पुढे जर विचार केला तर पुढील मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे अकोला जिल्ह्याचं. त्यानंतर पुढे अजून ओपन केलं तर इथे आपल्याला दिसेल, इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, रत्नागिरी. ठीक आहे. रत्नागिरीसाठी एकूण अशा प्रकारच्या जागा असणार आहे. पुढे जर विचार केला तर पुढे बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. पुढे जर विचार केला तर आपल्याला इथं बघा, आपल्याला कोणतं दिलेलं आहे, सांगली जिल्हा. त्यानंतर पुढे जर विचार केला तर बुलढाणा. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या या जागा असणार आहे. शिक्षक भरती आलेली आहे मित्रांनो. तर त्यानुसार जसे जसे अपडेट आपल्याकडे येतील तसं तसं तुम्हाला सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमाने दिली जाईल. आणि बाकी सविस्तर माहिती तुम्हाला या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिली जाणार आहे. जसे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तसं सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर द्वारे पुरवली जाईल. इथे तुम्ही वाचू शकता. इथं पवित्र पोर्टलद्वारे इथे आपल्याला सर्व आरक्षणानुसार आणि विषयानुसार रिक्त जागांची जी जाहिरात आहे, दिनांक इथं दिलाय 5/2 म्हणजे आजपासून इथं उपलब्ध झालेली आहे होम पेज वरती डाउनलोडच्या ऑप्शन मध्ये. आणि त्यानंतर बाकी जर म्हटलं तर आता फॉर्म देखील चालू होऊन जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला शिक्षक भरती 2024 साठी जाहिरात आलेली मित्रांनो. आणि त्यानुसार जर विचार केला तर जसं जसं अपडेट येईल तसं तसं तुम्हाला सविस्तर माहिती आपल्या या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा. बाकी जेवढे पण पीडीएफ मी तुम्हाला दाखवले ते हे सर्व जे पीडीएफ आहे जिल्ह्यानुसार मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक देतोय. तिथे सर्व हे पीडीएफ तुम्हाला भेटून जातील. तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.